नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुंदर अशी ब्लाऊज डिझाइन बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि हो, ब्लाऊज डिझाइन जर आवडली तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा। या ठिकाणी बघा अस्तर घेतलेला आहे मी। आता जेवढी आपली उंची असेल ना त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच जास्त घ्यायचं आहे। इथं बघा 12.5 उंची होती तर मी 1 इंच जास्त घेतला आहे, 13.5। आपल्याला 2.5चा गळा लावायचा आहे आणि 3चा शोल्डर लावायचा आहे। इथं मुंडा घेतलेला आहे मी 6 इंचावरती। 32ची चेस्ट आहे आपली। इथं 8 आणि आपलं शिलाई मार्जिन घ्यायचं आहे, 1.5 इंच घेतलं मी शिलाई मार्जिन। कमरेकडे सरळ असं आखून घ्यायचं आहे। या ठिकाणी बघा 1.5 वरती एक पॉइंट लावून मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर पाठीमागचा भाग बघा आपला तयार झाला आहे, कट करून घेते मी। आता इथं बघा पाठीमागचा भाग तयार झाला आहे। इथं आपण जेवढा गळा घ्यायचा आहे ना तेवढं हे करायचं आहे। इथं मी 10 इंचाचा गळा घेणार आहे। तुम्ही इथं बघू शकता 10 इंचावरती या पद्धतीने गळा मोजून घ्यायचा। आता इथं कॅनव्हास पेपर घेतलेला आहे मी, डबल फोल्ड आहेत बघा। इथं 10 वरती आखून घ्यायचा आहे। वरती घेतला आहे 2.5 इंच, खालती सुद्धा आपण बघा 2.5 इंचावरतीच खूण करून घ्यायची आहे अगोदर। असा चौकोन तयार करून घ्यायचा आहे। इथून बघा मी 2.5 इंचावरती वरून 3 इंचावरती अशी एक खूण करून घेतली आहे। नंतर इथं आपल्याला थोडंसं अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपल्याला गळ्याचा आकार काढून घ्यायचा आहे। या ठिकाणी बघा मी मटक्या गळ्याचा आकार घेतला आहे काढून। आता आपण इथं 1.5 इंचावरती आपल्याला निशाण करून घ्यायचं आहे। या पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे आणि डिझाइन पण छान होते आणि लवकर होते। आता पेपर कट करून घेऊ आपण। थोडासा इथं डीप आहेत ना म्हणून थोडासा पसरून घेतलेला आहेत मी। या पद्धतीने आपला बघा गळा कट झालेला आहे। बघा किती सुंदर असा आकार आला आहे आपल्या गळ्याचा। आता साडीचा ब्लाउज पीस घेऊ आपण। त्याचे काठ आहे ते आपण अगोदर कट करून घेऊ, कारण आपण काठाची डिझाइन बनवायची आहे आणि साडीचं पण कापड लागणार आहोत। तर पाठीमागचा भाग ठेवून कट करून घेऊ आपण। साडीचा कलर थोडासा फिरता आहेत ना म्हणून तुम्हाला थोडासा चेंज वाटत ना। अस्ताचा कलर आणि ब्लाउजचा कलर फिरता कलर आहे साडीचा, त्याच्यामुळे कलर बदलत असतो। आता तुम्हाला बघा साडीमधून पण थोडासा कापड कट करून घ्यायचा आहे आपल्याला 5 इंचाचा असा। बघा अशी एक पट्टी मी कट करून घेतली आहे साडीमधून। याचे आपल्याला मधून 2 भाग करायचे आहे। 2.5 इंच लांब आणि 2.5 इंच रुंद असे चौकोनी बॉक्स कट करून घ्यायचे आहे। तुम्हाला दाखवते पण मी। या पद्धतीने असे आपण छोटे छोटे चौकोन कट करून घ्यायचे आहे। तर सगळे चौकोन मी कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते। इथं बघा कट करून झाले आहेत। आता काठाचे बघा आपल्याला असे 2 भाग करून घ्यायचे आहे। अशी सुईची बाजू सुईवर ठेवायची आणि एक शिलाई मारून घ्यायची आहे। काठ थोडे मोठे आहेत बघा, इथे एक शिलाई मारून झाली आहे। एक दाब टीप सुद्धा देऊन घेऊ आपण। थोडंसं वरती सारखं करून आपण आता कॅनव्हास पेपर ठेवायचा आणि साईड साईडने शिलाई मारून घेऊ। मी शिलाई व्यवस्थित करेन असं।
बघा आपला आता साईड आहेत ना कट करून घेऊ आपण थोडं थोडं अर्धा अर्धा इंच कापड सोडून ना. आता इथं बरेच जण काय करतात असं सोडून देतात, पण मी फोल्ड करणार आहे. दोरे वगैरे निघत नाही आपल्याला, आपली फिनिशिंग पण चांगली येते, त्याच्यामुळे फोल्ड करून घ्या. कधी कधी आपली लेस बारीक असते किंवा त्यामुळं दोरे वगैरे दिसतात, म्हणून फोल्ड करून घ्या. थोडेसे कट मारायचे आणि असे फोल्ड करत चालायची साईडने. या ठिकाणी बघा आपली शिलाई मारून झालेली आहे. आता बघा आपण जे चौकोन कट केले आहेत ना, ती या पद्धतीने फोल्ड करायचे आणि असे आपल्याला हे बनवून घ्यायचे आहे डिझाईन. बघा अशी एक पलटी इथं मारायची, एक पलटी इकडं मारायची. अजून एक दोन बनवून दाखवतो तुम्हाला मी. जास्त मोठे नाही, छोटे छोटेच बनवले मी. तुम्ही मोठे पण बनवू शकता, तुम्हाला आवडून तशी साईज तुम्ही घेऊ शकता चौकोनची. तर आता सगळे बनवून घेते मी आणि तुम्हाला दाखवते. आता या ठिकाणी बघा असं आपल्याला ठेवायचं आहे. आपण जो गळा रेडी केलेला आहे तो या पद्धतीने ठेवून आपल्याला अशी डिझाईन अशी बघा एक एक करत लावत जायची आहे. एकदम सावकाशपणे लावून घ्यायची, व्यवस्थित शिलाई आली पाहिजे. तुम्ही नंतर लावली तरी चालेल, पण ही पद्धत बघा सोपी आहे, खूप लवकर होते. तर सर्व डिझाईन अशी मी लावून घेते बघा आणि तुम्हाला दाखवते. या ठिकाणी बघा आपले डिझाईन पूर्ण झाले आहेत. आता पाठीमागचा भाग आपल्याला सुईचा ठेवायचा आहे, अस्तर त्याच्यावरती ठेवायचा आहे आणि एक शिलाई मारून घ्यायची आहे कमरेच्या साईडने सरळ अशी. आता बघा असं अस्तरवरती एक आपल्याला अस्तरवरती नाही, आपल्या ब्लाऊज पीसवरती एक अशी शिलाई देऊन घ्यायची आहे दाबटीप. अस्तर आतच्या साईडने फोल्ड करायचं आणि एक दाबटीप कमरेकडे देऊन घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला पट्टी वगैरे लावायची गरज येत नाही. तर या ठिकाणी आपली बघा आता शिलाई मारून झालेली आहे सगळ्या साईडने. एक्स्ट्राचं कापड आहे साडीचं ते आपल्याला कट करायचं आहे. जेवढा आपला अस्तर आहे तसं शेप त्याला आला पाहिजे. आता मध्यभागी सेंटर काढायचं आहे आपण. आता गळा जॉईंट करायचा आहे. गळा बघा आता आपण असा आजच्या साईडने ठेवायचा आहे. गळ्याचा सुद्धा सेंटर काढून घ्यायचा आहे, या पद्धतीने ठेवायचा. कॅनव्हाच्या कडेकडेने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर आजचा कापड आहे तो आपल्याला कट करायचा आहे या पद्धतीने व्यवस्थित.
शिलाईवरती कट नाही गेला पाहिजे. थोडंसं कापड सोडलं आहे त्याला असे खाचे मारून घ्यायचे कट, म्हणजे आपला गळा आहेत ना व्यवस्थित पलटी होतो. तर कडेने आपण एक शिलाई मारून घेऊ. जसं आपल्या गळ्याचा आकार आहेत ना या ठिकाणी बघा. आता आपली साईडने शिलाई मारून झाली आहे कडेला एकदम गळ्याला. आता डिझाईन केलं आहे बघा, त्याच्यावरती आपण एक शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे आपला गळा व्यवस्थित पॅक कसा होईल. या ठिकाणी बघा शिलाई मारून झालेली आहे. तिथं आपण बघा मणी लावून घेऊ. इथं मी 4 पदरी दोरा घेतलेला आहे. दोरा एकदम व्यवस्थित पक्का घ्यायचा आहे, म्हणजे आपले मणी वगैरे पण व्यवस्थित बसतात. या पद्धतीने स्टिच करून घ्यायचे आहे. व्यवस्थित पाठीमागून दोरा पॅक करायचा. तर आता मी सर्व मणी असे लावून घेते आणि तुम्हाला दाखवते. थोडे मोठ्या साईजचेच मणी घेतलेले आहेत मी, याच्यापेक्षा छोटे पण भेटतात. तुम्हाला जरी छोटे वाटतात पण मोठ्या साईजचे आहेत मणी. हे बघा असे लावून घेते सर्व साईडला. या ठिकाणी बघा आपले मणी लावून झाले आहेत. आपला ब्लाऊज फक्त याला दोरी लटकन लावायचे. कशी वाटली डिझाईन नक्की कमेंट सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. धन्यवाद.